नमस्कार. आता अर्णव सुद्धा ईश्वरीच्या प्रेमात खूपच वेडा झालेला असतो आणि तो स्वतःचं प्रेम आता ईश्वरी जवळ व्यक्त करणार असतो. तो म्हणत असतो, मिस इंदोर, मी सुद्धा तुझ्या प्रेमात खूपच वेडा झालोय आणि खरं सांगायचं तर आता हे प्रेम मी तुझ्या समोर व्यक्त करणार आहे. आणि तेवढ्यात ईश्वरीचा फोन अर्णवला आलेला असतो. तेव्हा लगेच अर्णव तो फोन उचलतो आणि त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर लवकर दरवाजा उघडा, मला तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मिस इंदोर, मला सुद्धा तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्हाला खूपच आनंद होणार आहे माझं सरप्राईज बघून. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ठीक आहे मी आलो. इकडे सगळेजण हॉलमध्ये उभे असतात. त्यावेळेला अर्णव घाई गडबडीत येताना सर्वांना दिसतो. त्यावेळेला मामा बोलतो, अर्णव अरे जरा हळू. अरे असं काय करतोस. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, काही नाही. आणि अर्णव लगेच तिथनं फुलाचं ताट घेतो आणि दरवाजाच्या दिशेने जात असतो. तेव्हा मात्र अंजली अर्णवकडे बघतच बसते. त्यावेळेला लगेच वल्लरी अंजलीला बोलते, काय चाललंय ह्याचं, काही मूर्ख वगैरे झालाय का की वेड लागलाय. तेव्हा लगेच अंजली बोलते, सध्या अर्णवचं काय चालू आहे ना हेच मला कळत नाही, मला समजतच नाही त्याच्या वागण्याचा अर्थ काय तो. पण आता मात्र मला शांत राहून चालणार नाही. तेवढ्यात मात्र ईश्वरीची खूपच चिडचिड झालेली असते. ईश्वरीने पुन्हा एकदा अर्णवला फोन केलेला असतो आणि ती म्हणते, सर अहो दरवाजा उघडा ना. आणि तेवढ्यात अर्णवने दरवाजा उघडलेला असतो आणि अर्णवने त्याच्या हातातील ताटामध्ये जी फुलांच्या पाकळ्या असतात ते ताटातमधली फुलं तो समोर असलेल्या व्यक्तीवरती उडवतो. त्याला असं वाटतं की समोर ईश्वरी उभी आहे आणि तेवढ्यात मात्र त्याची नजर त्या व्यक्तीवरती पडते. त्या व्यक्तीला बघून अर्णव बोलतो, तुम्ही. तेवढ्यात ईश्वरी बोलते, अर्णव सर तुमचे बाबा. तेव्हा मात्र सगळेजण चकित होतात. अंजली, आजी, मामा यांना सगळ्यांना धक्काच बसतो. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर काय झालं. अर्णव सर तुमचे बाबा आहेत ते. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर तुला काय गरज होती, तू असं का केलंस मिस इंदोर, का माझ्या भावनांशी खेळतेस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर अहो काय बोलताय तुम्ही, मी तुमच्या भावनांशी खेळते मी. अर्णव सर जरा तरी विचार करा बोलण्याआधी. अर्णव सर माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालं मिस इंदोर, तुझं जे काही चालू आहे ना ते बंद कर, का असं वागतेस तू. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर तुमचं काय चाललंय, तुमचे वडील समोर जिवंत आहेत आणि तुम्ही मात्र त्यांना बाबा म्हणून हाक सुद्धा मारत नाही. तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, एक मिनिट, तू मला इथे आणणार आहेस हे जर का मला माहिती असतं तर मी कधीच तुझ्या सोबत आलो नसतो. आता मला अडवू नकोस, मला इथून जाऊ दे. तेवढ्यात मात्र अंजली मोठ्याने ओरडते, बाबा तुम्ही. तेव्हा मात्र रमाकांत अंजलीकडे बघतच राहतो. त्यावेळेला अंजली जाऊन रमाकांतला मिठी मारते. त्यावेळेला अर्णव रमाकांतच्या मिठीतल्या अंजलीला जोरात ओढतो आणि बोलतो, ताई काय चाललंय तुझं, ताई तू असं का वागतेस, ताई प्लीज असं नको ना वागूस. ताई ज्या माणसामुळे आपल्या आईचा जीव गेला त्या माणसाला मिठी मारतेस तू, त्या माणसाशी संबंध जोडतेस तू, त्या माणसाला तू बाबा अशी हाक मारतेस, ताई हे चुकीचं आहे. तेव्हा लगेच अंजली बोलते, अर्णव प्लीज, कितीतरी वर्षांनी मी माझ्या बाबांना समोर बघितली, मला माझ्या बाबांना बघून खूपच आनंद झाला. तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो, ताई प्लीज स्वतःला शांत कर, असं नको वागूस. ताई खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय मला, ताई खरंच सांगतोय, प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते, अर्णव सर असं का वागताय तुम्ही, अर्णव सर प्लीज स्वतःला सावरा, असं नका वागू. अर्णव सर तुमच्या या सर्व गोष्टींचा खरंच खूप त्रास होतोय. अर्णव सर प्लीज स्वतःच्या वडिलांना ओळखाव, त्यांनी काहीच केलं नाही, तुम्हाला माहिती आहे हे सगळं मी तुमच्या बाबतीत सुद्धा घडवून आणलेलं आहे. अर्णव सर तेव्हा तुम्ही शुद्धीत नव्हता जेव्हा ती मुलगी तुमच्या खांद्यावर पडली होती.
अर्णव सर, आठवतंय ना तुम्हाला? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, पण कसा विश्वास ठेवू? अगं, गेले 25 वर्ष ज्या गोष्टीसाठी मी स्वतः या माणसाला गृहीत धरतोय, त्या माणसाला असं सहजासहजी माफ कसं करू? तेवढ्यात मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी, तुला जर का काही माहिती नसेल ना तर तू गप्प बस. अर्णव जे काही करतोय ते योग्यच आहे ईश्वरी. तेव्हा ईश्वरी बोलते, मामी प्लीज तुम्ही जरा गप्प बसाल. मुळात हा अर्णव सर आणि माझ्यामधला प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही बोलायची गरज नाही. आणि राहिला प्रश्न अर्णव सरांच्या वडिलांचा, तर अर्णव सरांचे वडील रमाकांत राजे शिर्के याच घरात राहणार, हे माझं ठाम मत आहे. कारण मला पूर्णपणे खात्री आहे अर्णव सर रमाकांत राजे शिर्के यांनी काहीही वाईट केलेलं नाही आणि त्यांच्यामुळे तर तुमच्या आईचा जीव गेलेलाच नाही. हे ऐकल्यानंतर अर्णव बोलतो, याचा अर्थ तुझा पूर्ण विश्वास आहे या माणसावरती? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, हो अर्णव सर, पूर्ण विश्वास आहे माझा या माणसावरती. खरं सांगू अर्णव सर, तुम्ही खूप चुकीचं वागताय. तुम्ही स्वतःच्या वडिलांवरती विश्वास ठेवायला पाहिजे, पण तुम्ही मात्र त्यांना गुन्हेगारच ठरवून मोकळे झाला आहात. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मग काय करू? ईश्वरी, मला तर कळतच नाहीये की काय करावं ते. पण एकच गोष्ट सांगेन ईश्वरी, नको त्या गोष्टी ताणू नकोस. तेवढ्यात मात्र वल्लरी स्वतःशीच बोलते, वाट लागेल. जर का हा माणूस माझ्या समोर कायम उभा राहिला आणि या घरात राहिला, सगळं होत्याचं नव्हतं होईल आणि सगळं काही माझ्या हातातून निसटून जाईल. काही झालं तरी हा माणूस मला या घरात नकोय. पण काय करू, कसं या माणसाला या घरातून हकलवू तेच कळत नाहीये. पण या माणसाला मात्र मी या घरात नाही ठेवू शकत. आता काय करावं तेच कळत नाहीये. तेवढ्यात मात्र मामा वल्लरीला बोलतो, वल्लरी, भीती वाटतेय का तुला की तुझे पाप आता सगळे अर्णव समोर येणार? इतके वर्ष अर्णवच्या समोर खूपच नाटकं केलीस, अर्णवच्या पाठीपाठी केलंस. अर्णवला असं वाटत राहिलं की तू त्याची आई आहेस, पण तू कशी आहेस ना हे मला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच मला आता सगळं काही कळून चुकलंय. बरं झालं रमाकांत भाऊजींची एंट्री झाली ती. मला तर माहिती होतं कधी ना कधीतरी हे होणारच. तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो, ईश्वरी, तुझी इच्छा आहे ना या माणसाला घरात ठेवायची, तर ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही ईश्वरी. ईश्वरी, तू म्हणशील तसं. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. आणि प्लीज अर्णव सर, या माणसाला घरात येऊ देत. आणि तेवढ्यात ईश्वरीने रमाकांतचा हात धरलेला असतो आणि त्याला घरात आणलेला. तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने ओरडते, थांब ईश्वरी, थांब, तू असं नाही करू शकत. या माणसाला या घरात आणू शकत नाहीस. काही झालं तरी मी या माणसाला या घरात येऊ देणार नाही. आणि ती ईश्वरीच्या हातातून रमाकांतचा हात झटकारते आणि जोरात त्याला ढकलून देते. तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो, मामी काय करतेस तू? हे कळतंय का तुला? मामी, अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. तू असं कसं काय वागू शकतेस? तू माझ्या वडिलांना असं कसं काय झिडकारलंस? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव, तू याची बाजू का घेतोयस? अरे, या माणसामुळे तुझी आई गेली अर्णव, हे तू विसरू नकोस. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मला काही विसरायचं नाहीये, पण आता तू जे काही वागलीस ना ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला वल्लरी बोलते, अर्णव, तुला तुझ्या बापाची काळजी वाटायला लागली वाटतं. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मामी, मी कितीही त्यांच्यावरती चिडलेलो असू देत, तरी एक गोष्ट लक्षात ठेव मामी, कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्यासाठी जर का कोणी महत्वाचं असेल तर ती फक्त आणि फक्त माझे वडील आहे. त्यांचा अपमान झालेला मी कधीच सहन करणार नाही. तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो. तेव्हा वल्लरी बोलते, या माणसासाठी अर्णव तू माझा अपमान करतोयस. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, पुरे, मला आता हा विषय वाढवायचा नाहीये आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल, नाहीतर नको ते घड. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, वा अर्णव, शेवटी तू दाखवूनच दिलंस
या गद्दार बापाला तू एका झटक्यात माफ केलंस आणि या मामीने तुला जे आईचं प्रेम दिलं होतं ते मात्र विसरलास. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, पुरे करा, काय चाललंय तुमचं? प्रेम प्रेम प्रेम. अहो कशाला नाचवताय सारखं प्रेम प्रेम प्रेम? अहो जरा तरी विचार करायला पाहिजे होता तुम्ही, पण तुम्ही मात्र विचारच करत नाही आहात. असं कसं काय वागू शकता हो तुम्ही मामी? तुमचं जर का अर्णव सरांवरती एवढंच प्रेम आहे तर अर्णव सरांच्या आयुष्यात आज जो आनंद आलाय तो तुम्ही अगदी आनंदाने स्वीकारला असतात. तुम्ही स्वतः सांगितलं असतात मामी की तुझ्या बापाला तू माफ कर अर्णव. अर्णव तुझे वडील यामध्ये दोषी नाहीयेत, पण तुम्ही मात्र या गोष्टींना खतपाणी घालताय. मला खरंच तुमच्या या गोष्टीचा खूपच राग येतोय. तुम्ही असं कसं काय वागू शकता? तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, संपलंय सर्व. अर्णव तू आज मला दाखवून दिलंस की माझी काय लायकी आहे. त्यावेळेला लगेच आजी बोलते, वल्लरी शांत हो. वल्लरी एवढी हायपर कशाला होतेस? आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव वल्लरी, कितीही काही झालं तरी सुद्धा रमाकांतला तू या घरातून बाहेर नाही काढू शकत. मला खरंच या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं. तेव्हा मात्र लगेच रमाकांत बोलतात, ईश्वरी मला या घरातून जाऊ देत. ईश्वरी तुला कळतंय माझ्यामुळे या घरात भांडणं होत आहेत. ईश्वरी प्लीज. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बाबा हे तुमचं घर आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. बाबा प्लीज स्वतःला शांत करा आणि तुमचं हे वागणं बंद करा. बाबा तुम्ही अशी हार मानू नका ना प्लीज. बाबा प्लीज. स्वतःला शांत केलं तर बरं होईल. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने ईश्वरी असं बोलताच रमाकांत बोलतात, बस झालं आता तर मला तुझं वागणंच कळत नाहीये. तू असं का वागतेस? का स्वतःला शांत करत नाहीयेस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, कारण बाबा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं आहे. बाबा तुमचं वागणं बंद झालं पाहिजे. अहो तुमची बाजू खरी आहे, तुमच्या मनाला तर माहिती आहे ना, तरी सुद्धा बाबा तुम्ही असं का करताय? बाबा प्लीज प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, फक्त ईश्वरी बोलतीये म्हणून तुम्हाला एक संधी देतोय या घरात राहण्याची आणि तुम्ही या घरात राहू शकता. फक्त ईश्वरीमुळे एवढं मात्र लक्षात ठेवा. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवच्या जवळ जाते आणि अर्णवला बोलते, अर्णव सर खरंच थँक्यू. अर्णव सर आज तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्यासाठी मी खरंच आभारी आहे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ईश्वरी मी तुझ्यावरती विश्वास तर ठेवलाय, पण तो विश्वास किती सक्सेस करायचा हे तू लक्षात ठेव. ईश्वरी तू या माणसाला घरात आणलंयस, पण या माणसामुळे माझी आई गेलीये हे तर मी विसरू शकत नाही ना. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर कधी ना कधी तरी तुम्हाला या गोष्टीचा सुद्धा अंदाज येईल की तुमची आई यांच्यामुळे गेली नाही आणि तुम्ही तुमच्या वडिलांना घट्ट मिठी माराल. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, तो दिवस कधीच येणार नाही आणि अर्णव तिथून निघून गेलेला असतो. इकडे अर्णव त्याच्या बेडरूम मध्ये आल्यानंतर तो स्वतःशीच म्हणत असतो, काय ठरवलं होतं मी सिंदूरलाच प्रपोज करायचं, आपलं प्रेम तिच्या समोर व्यक्त करायचं, आणि आता मात्र मी सगळं काही हातातून गमावून बसलोय. मलाच कळत नाहीये मी असं का वागलो ते. आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेवढ्यात मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते, अर्णव सर स्वतःला शांत करा. मला कळतंय अर्णव सर तुम्हाला त्रास होतोय तो, पण तुम्ही प्लीज स्वतःला शांत केलं तर बरं होईल. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, पुरे झालं आता मला या गोष्टीवरती काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव ईश्वरीला बोलतो, ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त तुझ्यासाठी त्या माणसाला मी या घरात घेतलंय, नाहीतर मी त्या माणसाला या घरात काय माझ्या आजूबाजूला सुद्धा सावलीला उभं केलं नसतं. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही माझ्यासाठी त्या माणसाला घरात घेतलीत ना, मग प्लीज त्याच्याबद्दल असं काहीतरी बोलू नका. अर्णव सर तुमचे बाबा आहेत ते, आणि तुमचे बाबा कधीच चुकू शकत नाहीत. अर्णव सर प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो.
त्यावेळेला अर्णव बोलतो, ईश्वरी मी तुझ्या मनासारखं केलं ना मग सोड, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, लवकरात लवकर काही झालं तरी सुद्धा तुला त्या माणसाचा खरा चेहरा समोर आणावाच लागेल आणि तो माणूस जर का दोषी असेल तर तुला स्वतःला त्या माणसाला घराबाहेर काढावं लागेल. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, जर का बाबा खरोखर दोषी असतील तर मी स्वतः त्यांना घराबाहेर काढेन, पण तुम्हाला असं काहीतरी करायची गरज नाही. प्लीज बाबा, प्लीज प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने रमाकांत बोलतात, अर्णव कधी ना कधीतरी तुला माझी बाजू समजेल आणि कधी ना कधीतरी तुझ्या समोर सर्व सत्य येईल, पण प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, तुम्ही माझ्या आसपास सुद्धा यायचं नाही या. तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात, ठीक आहे, पण तू ईश्वरीवरती चिडू नकोस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ईश्वरी रमाकांतची बाजू मांडू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.